नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे गरमागरम तांदळाची भाकरी आणि झुणका. थंडीचे दिवस आहे. थंडीमध्ये आपण खूप आधी जर जेवण बनवून ठेवलं तर आपल्याला गार जेवण खावंसं वाटत नाही. तर थंडीच्या दिवसामध्ये आपण गरमागरम पदार्थ खात असतो. तर आजचं हे एकदम हेल्दी मी अजून पौष्टिक कसं हे आपलं झुणका बनवायचं आहे ते बघणार आहे. तर तुम्ही म्हणाल झुणक्यामध्ये एकदम पौष्टिक काय बनवणार आहे, तर त्यासाठी आपण इथे रेसिपी सुरू करते मी. संपूर्ण रेसिपी बघा. चला तर मग आजची रेसिपी आहे गरमागरम तांदळाची भाकरी आणि पौष्टिक झुणका. चला, गरमागरम झुणका बनवण्यासाठी इथे बघा मी थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली, एक मीडियम साईजचा कांदा आहे, 4 तिखट हिरव्या मिरच्या आहेत आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत मी. आणि पालक घेतलेले आहे एक बाउल भरून, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. पालकमुळे आपला झुणका अजून पौष्टिक होणार आहे. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे झुणका बनवायचा आहे तेवढं इथे बेसन पीठ घ्यायचंय. तर मी इथे 3 टीस्पून बेसन पीठ घेतलेलं आहे. माझे मिस्टर, तर त्यांच्यासाठी हे झुणका आणि गरमागरम भाकरी आहे. तर चला बनवायला सुरुवात करते. पौष्टिक हा झुणका होतो. आधी तर मी करणार आहे, थोडस पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे बेसन छान व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करायचंय. गाठी असेल तर सगळ्या गाठी आपल्याला मोडून टाकायच्या त्यातल्या. आणि बघा, गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे. जे तुम्हाला भाकरी बनवायची आहे, कुठलंही भांड असेल, वाटी असेल, ग्लास असेल, हे बघा एक बाउल आहे. त्या बाउल भरून मी इथे पाणी घेतलेलं आहे. पूर्ण टोकापर्यंत नाही, एवढं भरून मी पाणी घेतलेलं आहे. पाणी मी गॅसवरती ठेवलेलं आहे गरम करत. गॅस फुल आहे. पाणी खळखळून उकळायचं आहे. तांदळाची भाकरी अतिशय चविष्ट आणि नरम मऊसूत होण्यासाठी पाणी खळखळून उकळून घ्यायचं आहे. आणि थोडी त्याला छान चव येण्यासाठी थोडस मी 2 चिमट्या फक्त मीठ घातलेलं आहे. तर ज्या भांड्याने मी इथे पाणी मोजून घेतलं त्याच भांड्याने मी इथे तांदळाचं पीठ घेणार आहे. तोपर्यंत आपलं पाणी इथे खळखळून आपल्याला उकळी घ्यायची आहे पाण्याला. बघा, पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. आपल्याला अशीच उकळी या पाण्याला घ्यायची आहे. ही भाकरी अगदी मऊसूत होते आणि खूप छान या भाकरी होतात. खळखळ उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पीठ. गॅस मी कमी केलेला आहे. आणि आता इथे मला व्यवस्थित हे पीठ घोटून घ्यायचं आहे. एखाद्या रवीच्या साह्याने, दांड्याने रवीच्या, किंवा तुम्ही लाटणं घेऊ शकता, किंवा कालथ्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही व्यवस्थित हे पीठ घोटून घेऊ शकता. फक्त आपलं सगळं पीठ व्यवस्थित असं ते ओलं झालं पाहिजे, याप्रमाणे करायचं. काळे कोपरे आपल्याला व्यवस्थित हे गरम असतं. चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही काढू शकता. मला आता सवय झालेली आहे, त्यामुळे मला इथे ह्या गरम पिठाचं काढताना हाताने काही वाटत नाही. तुम्ही तसं करू नका. झाकण ठेवते. गॅस मी बंद करते. गॅस बंद केला. झाकण ठेवायचं आहे 5 मिनिट. तोपर्यंत आपल्याला इकडे झुणक्याला फोडणी द्यायची आहे. पातेलं ठेवलेलं आहे आणि 2 ते 3 टीस्पून मी इथे तेल घालणार आहे. 2 टीस्पून आपलं तेल व्यवस्थित गरम करायचं आहे. तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून मी घेते राई, अर्धा टीस्पून जिरे. आता आपल्याला मिरची घालायची, लसूण आणि मिरची आपण घातलेली आहे. कांदा आपल्याला तांबूस कलरचा होईपर्यंत व्यवस्थित मी इथे परतून घेणार आहे. कांदा आपला व्यवस्थित आपल्याला तांबूस कलरचा होईपर्यंत परतायचा आहे. तर आता हा तांबूस कलर व्हायच्या आधीची स्टेज आहे. तर आता इथे आपल्याला घालायचं आहे हिंग, अर्धा टीस्पूनपेक्षा कमी आहे हळद, आणि पालक आपण कापून घेतलेली आहे. झुणका आपला अतिशय पौष्टिक होणार आहे. पालक आणि कांदा आता आपला परत आपल्याला इथे परतवायचा आहे. राहिलेला जो कांदा आहे तो व्यवस्थित याच्यामध्ये शिजल्या जातो. थोडीशी कोथिंबीर मी आत्ता घालते. शेंगदाणे मी नेहमी भाजून ठेवत असते.
साल याची काढत नाही. भाजून ठेवलेले शेंगदाणे अजून छान याच्यामध्ये खमंग लागतात आणि वेळेला भाजण्याची वेळ पडत नाही. आता जर शेंगदाणे भाजलेले नसतील तर मला अगोदर तेलामध्ये शेंगदाणे व्यवस्थित ते भाजून घ्यावे लागले असते फोडणीच्या आधी. म्हणून शेंगदाणे भाजून ठेवते. मला पटापट ते कुठेही जेवणामध्ये वापरायचे असतील तर मला वापरता येतं. 1 मिनिटभर फक्त आपल्याला ही भाजी व्यवस्थित परतवायची, खूप जास्त परतवायची नाही. भाजीचा हिरवागार कलर आपल्याला तसाच ठेवायचा आहे, म्हणून जास्त वेळ आपल्याला भाजी परतवायची नाही. पालक आणि कांदा बघा व्यवस्थित आपल्या इथे तयार झालेले आहेत. मिरची मी घातलेलीच आहे, तिखट मिरची ती आहे. तिखट 4 मिरच्या मी घातलेल्या आहेत, तरीसुद्धा अगदी मी 2 चिमटी घालणार आहे लाल मिरची पावडर. तिखट तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही घालू शकता. पण भाकरीबरोबर झुणका खायचा आहे, झणझणीत झुणका चांगला लागतो म्हणून मी तेवढा टाकलेला आहे मिरची पावडर. आणि 4 मिरचीसुद्धा मी घातलेली आहे. एक बाऊल भरून मी पाणी घेतलेलं आहे. पाण्याचं काही मेजरमेंट नाही, तुम्हाला किती प्रमाणामध्ये इथे झुणका बनवायचा आहे त्यावरती पाणी डिपेंड आहे. गॅस मी फुल केलेला आहे. पाणी नंतर आपण थोडंसं नंतरही घालणार आहे, कारण पाणी आपण गरमच वापरतो. आणि आता चवीपुरतं घालायचं आहे मीठ. एक उकळी घ्यायची आहे. पाण्याला बघा खडखडून उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला हे मिक्स केलेलं बेसन आहे यामध्ये घालायचं आहे. गाठी तयार होऊ द्यायची नाही, व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करायचं आहे. थोडंसं गरम पाणी आपण इथे बाजूला करून ठेवलेलं आहे, ते आपल्याला इथे हीच वाटी व्यवस्थित सगळ्या बाजूने बघा स्वच्छ मी त्याच्यामध्ये लागलेलं बेसन पीठ घेऊन आणि याच्यामध्ये पाणी ते घातलेलं आहे. खूप जास्त पातळ तुम्हाला आवडत असेल तुम्ही अजून थोडंसं पाणी घेऊ शकता. शिजायला थोडंसं लागणार म्हणून अगदी थोडंसं पाणी घालते. पाणी मात्र गरम वापरा. मीठ आपण घातलेलं आहे बघा, व्यवस्थित मिक्स केलं. आता आपल्याला कमी गॅसवरती दुसरं ठेवायचं आहे. व्यवस्थित खडकून याला उकळी घ्यायची आहे. मी इथे कमी गॅस करून तवा गरम करत ठेवलेला, कोथिंबीर घातलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवर शिजवायचं आहे. एकीकडे मी ठेवलेला आहे तवा. पिठामध्ये आपण गोळा आपला असा व्यवस्थित खालीवर आपण पीठ लावलेलं आहे. आणि आता आपल्याला लाटायची भाकरी सोप्या पद्धतीने. पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सुद्धा भाकरी बिघडणार नाही. गॅस मी आता फुल केलेला आहे.